काही नेते असे असतात जे केवळ इतिहास नाही घडवत, तर ते राष्ट्राची संपूर्ण ओळखच नव्याने घडवतात. आज आपण अशाच एका दूरदृष्टीच्या नेत्याची गोष्ट जाणून घेणार आहोत. बाबू जगजीवन राम. पण प्रश्न हा आहे की आज आपण त्यांच्याबद्दल का बोलतोय? कारण अगदी नुकतंच देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. यावरूनच हे स्पष्ट होतं की त्यांचं कार्य आजही तितकंच महत्त्वाचं आणि समर्पक आहे. तर मग नक्की कोण होते हे बाबू जगजीवन राम? असं काय खास होतं त्यांच्या व्यक्तिमत्वात, ज्यामुळे त्यांनी भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासावर इतकी खोलवर, कधीही न पुसणारी छाप सोडली? चला जाणून घेऊया. आपण हा सगळा प्रवास 5 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये पाहणार आहोत. त्यांची बाबूजी म्हणून ओळख, एका सुधारकाची जडणघडण कशी झाली ते, त्यांनी समाजासाठी एक नवा आवाज कसा निर्माण केला, स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं योगदान काय होतं, आणि हो, त्यांनी मागे ठेवलेला तो न्यायाचा अमूल्य वारसा. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या वैयक्तिक ओळखीपासून. म्हणजे एक नेता म्हणून त्यांचं कार्य तर खूप मोठं होतंच, पण एक व्यक्ती म्हणून ते कसे होते? त्यांची गोष्ट सुरू होते थेट 1908 सालापासून, बिहारमधल्या भोजपूर जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात. याच मातीतून एका अशा नेत्याचा उदय झाला ज्यांचा पुढचा प्रवास खूपच असामान्य ठरणार होता. संपूर्ण देश त्यांना अगदी प्रेमाने बाबूजी म्हणायचा. आणि हे फक्त एक नाव नव्हतं, तर लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल जो आदर होता, जी आपुलकी होती, त्याचं ते प्रतीक होतं. आता आपण त्यांच्या जीवनाच्या त्या पैलूकडे वळूया ज्याने त्यांच्या संपूर्ण कार्याला एक दिशा दिली. ती म्हणजे समाज सुधारणेची तळमळ. बाबूजी खरं तर एकाच वेळी अनेक भूमिका जगत होते. एक राष्ट्रीय नेते म्हणून त्यांनी देशाची धोरणं घडवली, एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून तुरुंगवासही भोगला, एक समाजसुधारक म्हणून जुन्या रूढींवर जोरदार प्रहार केला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दलितांच्या हक्कांसाठी लढणारे ते एक निर्भीड योद्धे होते. त्यांच्या या विचारांना आणि कार्याला खरं बळ मिळालं ते उच्च शिक्षणातून. बनारस हिंदू विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्यांचं व्यक्तिमत्व घडलं आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढण्याची त्यांची दृष्टी आणखी पक्की झाली. पण बाबूजी हे केवळ विचारवंत नव्हते, तर ते एक कृतिशील नेते होते. त्यांनी सामाजिक बदलासाठी फक्त विचारच नाही मांडले, तर ते विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मजबूत संघटना उभ्या केल्या. वंचितांना आवाज देण्यासाठी त्यांनी अखिल भारतीय रविदास महासभा सुरू केली, शेतमजुरांच्या हक्कांसाठी खेतीहर मजदूर सभा स्थापन केली आणि दलितांना राजकीय आणि सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीग सारखी एक अत्यंत महत्त्वाची संघटना उभी केली. त्यांच्या कारकिर्दीतला एक ऐतिहासिक क्षण म्हणजे 1936 साल, हॅमंड कमिशनसमोर ते उभे होते. हे कमिशन मतदानाच्या अधिकारांवर विचार करत होतं आणि तेव्हा बाबूजींनी धाडसाने दलितांसाठी स्वतंत्र मतदानाच्या हक्काची मागणी केली. विचार करा, त्या काळात हा एक किती क्रांतिकारी विचार होता. या एका मागणीने प्रतिनिधित्वाच्या लढ्याला एक पूर्णपणे नवी दिशा दिली होती. बाबूजी एक समाजसुधारक तर होतेच, पण त्याही आधी ते एक सच्चे देशभक्त होते. चला आता पाहूया स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं योगदान काय होतं. सविनय कायदेभंग चळवळीपासून ते थेट 1942च्या भारत छोडो आंदोलनापर्यंत स्वातंत्र्य लढ्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर बाबूजी अगदी अग्रभागी होते. त्यांचा सहभाग हा काही फक्त प्रतिकात्मक नव्हता, तो सक्रिय आणि सातत्यपूर्ण होता, आणि त्यासाठी त्यांना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला. आणि आता शेवटी आपण पाहूया की त्यांच्या कार्याचा आपल्या देशावर नेमका काय परिणाम झाला आणि त्यांनी आपल्यासाठी कोणता वारसा मागे ठेवला आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, बाबूजी केवळ रस्त्यावर लढणारे कार्यकर्ते नव्हते, तर ते एक अतिशय कुशल संसदपटूही होते. त्यांनी सामाजिक न्यायाचा लढा रस्त्यावरून थेट संसदेपर्यंत नेला आणि तिथेही तो तितक्याच प्रभावीपणे लढवला, ज्यामुळे अनेक महत्त्वाचे कायदे अस्तित्वात आले. त्यांच्या कार्याचं सार खरं तर 2 गोष्टींमध्ये आहे. पहिलं, त्यांनी समानता आणि प्रतिनिधित्वासारखे मुद्दे देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले, आणि दुसरं म्हणजे त्यांचं जीवन, त्यांचं कार्य आजही भारतातील वंचितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठं प्रेरणास्थान आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न, बाबूजींनी जो सामाजिक न्यायाचा लढा सुरू केला होता, तो आज पूर्ण झाला आहे का? की त्यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आणि आवश्यक आहेत जितके ते तेव्हा होते? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?